मध्ये लढत होती आहे. एका बाजूला पराक्रमी तांबी संघ, दुसऱ्या बाजूला विशाल 11 पिंपरी असा संघांमध्ये सामना होईल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. क्या होती है स्वतंत्रता, क्या होता है स्वराज्य. अनेक मावल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज समोर देहाच्या दीपमाला ठेवल्या होत्या. एका हातामध्ये महाराजांच्या निकारे तर दुसऱ्या हातामध्ये फुलं उमलत होती. स्वराज्यासाठीची आलेली वेडी माणसं महाराजांना विचारत होती की सांगा राज, घरादारासाठी काय ठेवायचं आणि परपंचसाठी काय ठेवायचं. अशा वीर मावल्यांना मातृभूमीच्या वतीने मानाचा मुजरा करतो. घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटचं रणगंधण, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी मी उमेश सावंत, मॅन फ्रॉम मालदेव, आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो. आणि जे कोणी जरी पराभूत झाले प्रेक्षक वर्गासाठी सूचना असेल बघा, इथून कोणताही खेळाडू किंवा प्रेक्षक उपाशी जाणार नाहीये. इथे भोजनाची तयारी केलेली आहे. तर स्टाइलस ऑफ द प्लेयर, मॅन ऑफ द मॅच अजय बातोसे, 2 चौकार 2 षटकार 9 बॉल मध्ये, त्याच पद्धतीने 24 धावा. येस, आणि 2 षटकांमध्ये 3 विकेट. अजय बातोसे आपण यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार घेऊन जायचा आहे. तसेच मी धन्यवाद देईन या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, पवन केसारकर आणि आमचे विनायक जाधव उर्फ कादिर, आणि त्याच भागाने आमचे चंदू रेवणे. आणि याच मित्र परिवारामुळे आज आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी मिळते. आणि ओवेकेमचा राजा म्हटलं तर कोणाला नाही आवडत. आज इतक्या तुम्ही खेळाडूंची आणि प्रेक्षकांची, चला अजय बातोसे आपण यायचं आहे. इतक्या खेळाडूंची आणि प्रेक्षकांची आपण सेवा करताय. विनंती करतोय हा बाप्पा गोविंद रेवणे साहेबांना यायचंय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचंय. 9 चेंडू 24 धावांची बहारदार खेळली, 2 षटकार आणि 2 चौकार लागवलेत आणि 3 विकेट घेतलेत. असा मास्टर माइंड केदारनाथ 11 अक्कलपे संघाचा अजय बातोसे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मी विनंती करतोय गोविंद रेवणे साहेबांना अजय बातोसेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. आणि त्याचबरोबर सातत्यानं 3 वर्ष कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव श्री सुरेंद्र जाधव साहेब यांचे कालच्या दिवसामधून उपस्थिती लाभली आहे. गेल्या वर्षी पण मला वाटतं 4 दिवस मात्र इथं उपस्थिती होती. तर त्याच पद्धतीनं खेळाला सुरुवात होतीये. पराक्रमी तांबी संघानं मात्र नाणेफेक जिंकलंय, आमंत्रित केलंय विशाल पिंपरी 11 टीमला. त्याच पद्धतीनं पाहिलं तर पहिलं षटक मात्र कर्णधार विशाल सबकाल मात्र घेऊन येतोय. आणि स्ट्राईक एंडकडे तुम्ही पाहू शकाल राजेश सेलार आणि दुसऱ्या एंडला उज्ज्वल जाधव. बिग फाईट, बिग मॅच. पहिल्या दिवसातला दुसऱ्याचा पहिला सामना पाहिला. केदारनाथ 11 अकालपे विपक्ष जे MP वासोटी बाजी मारली आहे पहिल्या फेरीमध्ये. अकालपे संघानं पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. मॅचला सुरुवात होतीये. दुसऱ्याने स्टार्ट धावायला सुरुवात करतोय विशाल. स्ट्राईक एंडकडे राजेश सेलार. पहिलाच बॉल डिलिव्हरी केला जातोय, हलकासा प्लेसमेंट डिफेन्सनी बॉल थर्ड बँकडे बॉल जातोय. एक सिंगल मात्र भेटतीये. अकाउंटला सुरुवात होतीये. श्री गणेश होतोय या इनिंगचा. पहिल्याच बॉल वरती सिंगल. वासोडे संघ प्रशांत सबकाल, आपण आपला संघ जेवल्याशिवाय कुठे जायचं नाहीये ही आयोजकांची तुम्हाला सूचना येते. पहिल्याच बॉल वरती सिंगल येते. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन तुम्ही पाहिलं. दुसऱ्याच बॉल वरती येते. फलंदाज स्ट्राईक रोटेट होतीये. उज्ज्वल जाधव बॅटिंग साठी तयार होतोय. पुन्हा एकदा गोल. ते बालक आहेत, प्लीज पंच थोडा थांबायचं आहे. जे शाळेतल्या मुली आहेत थोडं थांबवायचं सामना. तर चांगल्या पळतीचं एकापेक्षा एक अनेक वेगळं मात्र नियोजन या अक्कलपे गावातून आपल्याला ओवेकेमचा राजा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळेस निघतोय विशाल स्ट्राईक एंडकडे. उज्ज्वल जाधव पॉवर प्लेचं षटक 30 आलचं. या षटकामध्ये धावा येणं हो पहिल्याच बॅट
आडव्या पट्ट्यात खेळला होता, मात्र पंचांचा इशारा डी झोन मध्ये बॉल जातोय लॉगलेच्या दिशेला. धाव फलकावरती धावा 2 धावेने मात्र धाव फलकावरती. एकूण धावा बॅटिंग टीम संख्या पोहोचली आहे. पॉवर प्लेचं पिवंत षटक 3 धावा. हा फुलटॉस गेला तर 2 धावा आणि कार्पेटने गेला किंवा उमजो गेला तर 1 सिंगल मिळेल. या सर्व संघांनी नोंद घ्यायचा आहे. तर एकूण धावा 3. बघा चांगल्या पैकीचं या सकाळच्या सत्रामध्ये आहे. सध्या कोणी दादागिरी केली नाही कारण का 2 बॉलचा खेळ संपलाय आणि अद्याप एकूण धावा 3. चांगलं आयोजन नियोजन भव्य दिवस स्पर्धा अतिशय जबरदस्त आपल्या कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. नंबर 1 कोण असेल तर नक्कीच ओवेकेमचा राजा आणि ही अकल्पे गाव ग्रामस्थाची साथ आणि एकांताचा मेळावा. यावेळी चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन परफेक्ट. बॉल जाईल आग लावून 4 धावेसाठी एसटीचा. काय जबरदस्त आपण पाहिलं तर कव्हरच्या मधोमध अतिशय सुंदर चौका. या 4ने मात्र आपण या इनिंगचा आपण विचार केला तर पहिला चौकार उज्ज्वल यांच्या बॅट मधनं स्पेल ओपन केलाय सध्या. बघा तडजोड सध्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आणि दुसऱ्या बॉलवरती 4 धावा. एकूण बॅटिंग संघ पोहोचलाय पिंपरी 7 धावांवरती. स्लोवर व्हेरिएशन चांगलं होतं. गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. बॉल मात्र क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. 1 धाव कंप्लीट केली जाते गल्लीमध्ये आणि त्याच प्रकारे धावा एकूण 8 झाल्यात. बघा चांगल्या पद्धतीचं आपण क्रिकेट पाहिलं तर विचार केला तर विशाल पण इथे कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डी झोन मध्ये, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती तर सिंगल मिळतीये. स्ट्राईक एंड करते पाहू शकाल. राजेश जाधव 1 बॉल खेळला 1 रन काढली आहे. इथे मात्र पराक्रम आक्रमण कशावर करेल. हो यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साइडला परफेक्ट शॉट नो मॅच लँड. बॉल जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स. इथे फील्ड होईल. हो इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. प्रयत्न मात्र नक्कीच केला होता पण कुठेतरी अडथळा निर्माण होतोय आणि इथे मात्र एकूण धावा मिळतील. बॅटिंग टीम संघ मात्र पोहोचलाय या 3 धावेनं 11 या आकड्यावरती. राजेश शेलार बघा फटका चांगला होता. कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकी केली आहे आणि 1 धाव मात्र बाहेर केली. तिथं 2 धावा होत्या, तिथे 3 धावा पण 1 धाव मात्र नक्कीच वाचवली. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र केलं होतं पण थ्रो मात्र इथे कुठेतरी चुकी करतोय. 3 धावेनं 11 धावा. पुन्हा एकदा डिगतोय विशाल सबकाल. उज्ज्वल जाधव इथे कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आहे पंकज तिथे असेल आणि 1 सिंगल कंप्लीट केले आणि धाव फलकावरती धावा. एकूण बॅटिंग टीम संघ झालाय पिंपरी संघ 1 षटकाच्या पतनानंतर 0 गडी बाद 12 एसडीचा. थँक्यू डीजे. तर पिंपरी संघासाठी इथं सुवर्ण संधी आहे खेळाडूसाठी आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अनिल राजाराम जाधव यांच्या माध्यमातून इथे मात्र गोलंदाज येतोय शुभम आणि एका षटकाचा खेळ संपला आणि एकूण धावा झाल्यात. बॅटिंग टीम संघ करत असताना आमचे स्कोरर लेखक 12 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2 धावा आणल्यात बॅटिंग टीमनं. एक चौकार मात्र गेला होता आणि त्याच पद्धतीनं मात्र चांगली धाव संख्या आहे सध्या आपण पाहिलं तर. कारण का विकेटचं कोणतं पतन नाहीये. इथे तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळावं लागतील. जे 30 आलचं षटक होतं ते मात्र तर यावेळेस उज्ज्वल स्ट्राईकला असेल आणि शुभम बहुत जबाबदारी दिली आहे, जिम्मेदारी दिली आहे. कशा प्रकारे आत्मविश्वास दाखवला जातोय. हो या आडव्या बॅटने खेळण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न केला होता.
इथे मात्र आपण पाहिलं तर लेग फाईन लेगला बॉल जातोय, पंचांचा डी झोन मध्ये आहे, एक सिंगल मिळते आहे आणि एक वाईट. 1+1 ऍड केली जाईल आणि एकूण धावा 14. बघा कशा प्रकारे सातत्याने खेळ चाललाय. विशालनी खर्च केल्या होत्या धावा एकूण 12 आणि पहिल्याच बॉल वरती इथे खराब बॉलिंग सध्या पाहायला मिळते. शुभम आणि एसटी रक्षक आमचे मित्र मिलिंद कदम MK आणि त्याच पद्धतीनं आपण पाहिलं तर चांगले क्रिकेटर आणि त्याच्या माध्यमातून चांगले समालोचक आहेत. इथे मात्र 14 धावा आणि राजेश शेलार असेल बॅटिंग साठी तयार आणि त्याचबरोबर सोबत असेल उज्ज्वल. शॉर्ट ऑफ बॉल होता, पुल केला इथे बॉल, एक तर सिंगल नक्कीच मिळतीये आणि त्याच पद्धतीनं पंचांचा इशारा असेल डी झोन मध्ये. अजून एक धाव एक ऍड केली जाते आणि धाव फलक मात्र सरसला जाईल. एकूण 15 धावा. बघा कोणत्या विकेटचं पतन नाहीये. ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे राजेश आणि उज्ज्वलनी अतिशय सुंदर. बघा रूम देत नाहीये, गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. खराब बॉल ना फेकून देणं आणि चांगल्या बॉल वरती सन्मान करणं. सध्या खेळ चालू आहे, सकलचं सत्र असेल, दमट वातावरण आहे. ज्या ज्या पद्धतीनं खेळपट्टी तापेल त्या पद्धतीनं चांगले फटके पाहायला मिळतील. यावेळेस अडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला होता. इथे मात्र थर्ड मॅन मध्ये रिझन आहे, अपील आहे आणि ही ते चुकीचा थ्रो केला जातोय आणि त्याच प्रकारे इथे धाव लेग बाईच्या माध्यमातून मिळते आणि एकूण धावा 1+1 एकूण धावा बॅटिंग टीम संघ करत असताना 17. तर सन्माननीय हेमंतजी भातोसे साहेबांचं इथं आगमन झालंय. आमच्या या आयोजकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. यावेळेस आडव्या बॅटना परफेक्ट शॉट आहे, क्षेत्ररक्षक आहे, विकेट क्रमांक पहिला कोसळला जाईल. यावं लागेल माघारी. बॅक टू द पायलट SD चा. बांदेवगावचे ग्रामस्थ अंकुजी रामा सावंत यांचं इथं शुभागमन झालंय. त्याच पद्धतीनं श्री दशरथ राजाराम सावंत यांना विनंती असेल की आपण या मंचावरती असनस्त व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं शब्द सुंदरने स्वागत स्वागत स्वागत. यावेळी स्वागत केलं फलंदाजाचं. राजेश झाला बॅक टू द पॅव्हलियन. मेहंदी रंग लागती है सुखने के बाद, मेहंदी रंग लाती है सुखने के बाद और गेंदबाज को मजा आता है. बिल्कुल सफलता लेने के बाद पहिली सफलता इथे मिळती आहे. त्याच पद्धतीनं नक्कीच माजी क्रिकेटपटू उत्तम जाधव आणि चंद्रकांत जाधव यांना सुद्धा विनंती करतोय की समालोचन कक्षामध्ये यायचे, आसन ग्रहण करायचे. त्यांचं सुद्धा शब्दसंमानाने स्वागत करतोय. होळके आमच्या राजे या चषकाला त्यांनी सुद्धा उपस्थिती लागले. मी तमाम गावातील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मी विनंती करतोय, जर कोणी आला असाल तर नक्कीच यायचे अतिथी कक्षामध्ये. ओरटो तर नक्कीच इथे विकेटचं पतन होत आहे आणि त्याच पद्धतीने नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय शशांक. उज्ज्वल असेल स्ट्राईकला. बंटियाच्या पहिल्याच दुसऱ्याच बॉल वरती ते विकेट पुन्हा एकदा इथे व्हाईट वर वाईट इथे लेग स्टंप बॉल सोडून जातोय. स्वागत केलं व्हाईटनं आणि यावेळेस मात्र एकूण धावा झाल्यात. बॅटिंग टीम संघ करत असताना एक विकेटच्या पतनानंतर 18 धावा. अजूनपर्यंत व्हाईट टाकले त्या गोलंदाजानं 3 एक्स्ट्रा रन दिले आहेत. कारण का एक रन धावेला खूप महत्व दिलं जातं क्रिकेटमध्ये. नक्कीच विश्लेषण होईल याच्यावरती पण यावेळेस पाहिलं तर मैदानामध्ये फोकस दिला तर चांगल्या पद्धतीची इथं फलंदाजी आहे. लाऊड अपील असेल. स्टंपच्या थोडीशी जास्त आयडियावरती बॉल नक्कीच मिड लाईन लेंथ इथे परफेक्ट होतीये. बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाज टप्पा जर तुमचा अचूक बेदक मारा असेल तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. इथे मात्र बॉल जातोय डॉट आणि डॉटने मात्र धाव फलकावरती धावा स्थिरवली जाते. एकूण धावा 18 धावा पहिल्या षटकामध्ये आहे. 12 धावा 0 गडी बाद होत्या. इथून धावा झाल्यात सध्या 18. कोण जिंकेल ही मॅच हे पाहणं तिथे गरजेचं असणार आहे. विशाल यावेळेस लो फुल टॉप स्टेप आउट केलाय. लॉंग ऑफ बॉन्डीचा पंकज आहे तिथे आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एक सिंगल मात्र धाव फलकावरती धावा 19. आपला चपळ क्षेत्ररक्षक बॅटिंग झोनच्या का विरोधात ठेवला जातो कारण का तिथं चांगलं क्षेत्ररक्षण
आणि चांगले कॅचेस हो, कारण का हा चप्पल क्षेत्ररक्षक आहे पंकज. आणि त्याच पद्धतीने पाहिलं तर एकूण धावा 19 धावा. पुन्हा एकदा निघतोय, कमबॅक केलंय या बंटीनं. हो इथे एक्स्ट्रा बाम्स इथे होतोय, पंचांचा नक्कीच इशारा येतोय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा दिल्यात या गोलंदाजानं एकूण 4 आणि बॅटिंग संघ मात्र पोहोचलाय विशाल पिंपरी 20 या आकड्यावरती. बघा बहाल केल्यात, विशालनी गोलंदाजी केली होती, 12 धावा खर्च केल्या होत्या. या गोलंदाजानं अद्याप एकूण धावा खर्च केल्यात 8. निघतोय गोलंदाज बंटी. यावेळेस अतिशय देखना स्ट्रोक, नॉमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनं मात्र धाव फलकावरती धावा एकूण 22 धावा. बघा शॉट जर आपण पाहिलं तर डीप मध्ये खेळला होता. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर 30 च्या षटकाच्या आतमध्ये होते. गॅप सिलेक्शन परफेक्ट आणि नॉमॅन्स लँड मध्ये एकूण धावा बॅटिंग संघ करत असताना 22. एक चांगलं आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळते वर्षानुवर्ष, अनेक वेगळं. इथे मात्र ब्लॉक बॉल इथे टाकला जातोय. एक सिंगल कंप्लीट होते काय? एस, इथे एक सिंगल कंप्लीट होते आणि धाव फलकावरती धावा एकूण 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 23 धावा. सन्माननीय नागेजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय. मी ओवेकॅमचा राजा याच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण मंचावरती यावं. तर त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. जरी वाईट जरी निश्चिंतपणे टाकले होते बंटीनं, पण कमबॅक तितकंच केलं प्रवीणजी रेवणे. त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमा केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये विकेट जे घेतला आणि त्याच पद्धतीनं 11 धावा दिल्या. अतिशय जबरदस्त चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी आहे, कारण का अद्याप 2 षटकांचा खेळ संपला आणि एकूण धावा 23 धावा. इथून काय करावं लागेल तर संघर्ष करावा लागेल, कारण का संघर्ष हा तुम्हाला प्ले स्टोर आणि गुगल मध्ये तुम्हाला सापडणार नाहीये. हा तुम्हाला इथे तुम्हाला सादर करावा लागेल, तुम्हाला पेश करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला बॉल वरती तुम्हाला निगाही तुमचा बॉल वरती तुम्हाला फोकस करावा लागेल. एस डिझाय आपण जर विचार जर केला तर फक्त एक चौकार आलाय. एक षटकार किंवा मोठी फटकी अजून उज्ज्वल मैदानामध्ये आहे. महेश येणं बाकी असेल. सध्या आपण पाहिलं तर शशांक आणि उज्ज्वल. बघा 23 धावा, एकच चौकार आलाय. म्हणजे चांगली ज्या बहाल धावा एक्स्ट्रा दिल्या होत्या त्या कुठेतरी महागात पडतील की काय येणाऱ्या या कालावधीमध्ये तुम्हाला क्षणच सांगू शकतो. गोलंदाज निघतोय एम के उर्फ मिलिंद कदम. इथे मात्र निघतोय शशांक असेल, दुसऱ्या बाजूला उज्ज्वल. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण का जो झोन असतो फलंदाज त्या झोन मध्ये आपला चपळ क्षेत्ररक्षण ठेवणं असतं. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच आहे. आडव्या बॅटने शॉटला खेळलाय ऑन साइड रीजन मध्ये. एकच सिंगल मिळतीये. एका दुखाचे काम नाही चलेगा, तुम्हाला करावा लागेल संघर्ष. यावेळेस मात्र डावखोरा फलंदाज तर अद्याप आपण म्हटलं तर डोक्याचा ताप. मगाशी नक्कीच तुम्ही चर्चा केली युवराज सिंग, त्याच पद्धतीनं आपण ॲडम गिलक्री असेल आणि आपल्या कोयना क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर येणारा महेश सपकाल असेल, विजय मुसले असेल, असे अनेक आपल्या कोयना क्रिकेटमध्ये पण डावखोरे फलंदाज सचिन सातारकर असेल, अशा बऱ्याच खेळाडूंची मात्र नावे आहेत. यावेळेस मात्र निघतोय बिलिंग कदम उज्ज्वल. यावेळेस मोठा ऑन साइड रिजन मध्ये परफेक्ट शॉट बस जाईल 7 धावांसाठी. ब्युटिफुल, पॉवरफुल, वंडरफुल 7 धावांसाठी बॉल होईल गोल.
तर नक्कीच या बॉल वरती 6 धावा मिळतात. मी मगाशी चर्चा केली होती कारण का कोणताही षटकार आला नव्हता. उज्ज्वलांच्या बॅट मध्ये चौकार मात्र नक्की झाला होता. यावेळेस मात्र धाव फलकावरती धावा अतिशय जलद वेगाने मात्र वाढेल. यावेळी तर प्रेशराईज असेल गोलंदाजावरती आहे. पहिलं षटक हाताळलं होतं नक्कीच विशालने आणि त्याच पद्धतीने ही ते मात्र तडजोड केली जाते. पहिल्याच दुसऱ्याच बॉलवरती षटकार. एकूण धावा 2 बॉलचा खेळ संपलाय आणि धावा झाल्यात. बॅटिंग संघ करत असताना आमचे स्कोर मित्र सांगतायत की 30 धावा सध्या प्रार्थ चढतोय. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बंटी. हो हो इथे मात्र होईल इटका जवाब पत्थर से टिक फॉर टॅक एसडीचा. विकेटचा पता इटका जवाब पत्थरचे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या दुसऱ्या बॉलवरती मात्र हाबी ठरला होता. यावेळेस मात्र परतावं लागलं फलंदाजाला. यावेळेस मात्र पाहिलं तर संयम ठेवणं खूप गरजेचं होतं. यावेळेस मात्र आपण पाहिलं मन का कोई अरमान नहीं होता दिल का कोई मेहमान नहीं होता. अरे चौका छक्के से मारने से वाला कोई सचिन तेंदुलकर नहीं बनता. सचिन तेंदुलकर आपको बनना है तो दोस्तों संयम रखो. यावेळेस संयम ठेवला असता तर नक्कीच अजून मोठे फटके पाहायला मिळाले असते. यावेळेस मात्र गोलंदाज निघतोय बिलीम कदम. यावेळेस मात्र ब्लॉक बॉल होता खेळून काढलाय. डीप एक्स्ट्राचा बॉल होतोय. फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एक सिंगलनी मात्र धाव फलकावरती धावा. बॅटिंग टीम संघ मात्र पोहोचलाय पिंपरी विशाल 11. 2 विकेटच्या पतनानंतर 31 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर विकेट क्रमांक दुसरा कोसळला गेला आणि एकूण धावा खर्च केल्यात. मिलिंद कदमने 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 8 धावा दिल्यात. अद्याप 2.4 असा खेळ संपलाय. प्रथम स्ट्राईकला आलाय फलंदाज महेश सपकाल. नक्की त्याची चर्चा होईल या खेळाडूची. यावेळेस मात्र डिफेन्सने शॉट केला. एक सिंगल मिळते आणि एक सिंगल निमित्त धाव फलकावरती धावा एकूण 32 धावा. कारण का चर्चा केली पाहिजे कारण का एका षटकामध्ये 26 धावांची गरज होतीये. ज्या चंडिका देवी आराव क्रिकेट संघ यांनी आयोजित स्पर्धा केल्या होत्या आणि मालदीवच्या मैदानामध्ये मालदीवचं होम ग्राउंड मध्ये या खेळाडूनं एका षटकामध्ये 26 धावा टोकल्या होत्या. 26 धावांची गरज होती. म्हणजे दमखम अजूनपर्यंत टिंपरी टीमकडे आहे. खेळावं लागेल संघर्ष करावा लागेल पण या मैदानामध्ये कशी बॅटिंग करेल. फुलटाच बॉल अतिशय देखना स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे इथं चुकी केली जाते. शशांकला ही जीवदान मिळते आणि जीवदानाचा फायदा मात्र किती घेईल. एक सिंगल ऍड केली जाईल या बॉलवरती. 3 षटकांचा खेळ अद्याप संपलाय आणि 3 षटकांमध्ये एकूण धावा लागल्यात. बॅटिंग टीम 2 विकेटच्या पतनानंतर विशाल 11 33 धावा एस डीजे. तर जय हनुमान मी मालदेव आणि त्याच पद्धतीनं अमरदीप धवली बंटी या दोन्ही संघाचे संघनायक आपण इथे याचा. यावेळेस मात्र विशाल वैयक्तिक दुसरं. हो इथे मात्र स्पीड तर चांगला होता. यावेळेस मात्र लेग स्टंप बॉल सोडून बाहेर चालला. एक धाव ऍड केली जाते आणि एक धावेने मात्र धाव फलकावरती धावा. बॅटिंग टीम संघ पोहोचेल 34 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. थोडस रोखलं होतं. एक षटकार तरी खाल्ला होता. त्याच्यानंतर कमबॅक केलं होतं मिलिंडी. विशाल निघतोय असेल शशांक. यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव मात्र नक्कीच मिळते. कार्पेटच्या सहाय्याने मात्र बॉल जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक किती आहे पंकज. लो फुलटाच बॉल होता त्याला फक्त खेळून काढला गेलाय. बॉटम एक स्थिती मात्र लागतोय. एक धावेने मात्र ऍड केली जाईल. एकूण धावा अंकित केल्या जातील. 3 षटकांच्या खेळीनंतर 4थं षटक चालू आहे. 35 धावा. बघा महेश सपकाल याच्यावरती विश्वास आहे. हा फलंदाज काही मैदानामध्ये करू शकतो.
धुमाकूळ गाळू शकतो याच्यावरती पूर्ण जिम्मेदारी असेल, संघाची जबाबदारी असेल, आत्मविश्वासाने खेळावं लागेल, संयम ठेवावा लागेल, खेळ करणं महत्वाचा आहे। यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला होता। MK मात्र लाऊड अपील करतायत, इथे मात्र बॉल जातोय डॉट आणि हिथून मात्र कमबॅक केलं जात आहे। पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या विशाल सपकालनं, विकेटचं कोणतेही पत्ता नव्हतं आणि हिथून मात्र पुढे कमबॅक केलं जात आहे। आपण कालच्या दिवसामधले पहिला जो सामना पाहिला होता माडोशी बडाम दोस्ती ग्रुप, असं वाटलं होतं की दोस्ती ग्रुप हा भारी पडेल, पण आपण पाहिलं तर घर फिरले की घराचे वाशवून फिरतात, तसा प्रकार मात्र पहिल्या मॅच मध्ये झाला होता। इथे मात्र विशाल यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा मात्र स्वतः यष्टीरक्षक आहे। काय होईल, काय घडेल, डायरेक्ट हिट लागेल का? एक सिंगल कंप्लीट केली जाते। नक्कीच डायरेक्ट हिट झाला असता तर परतावं लागला असतं महेशला। इथे मात्र महेशचा आपण विचार केला तर ही तर बॅकफुट येतोय। सध्या दादागिरी केली जाते, ज्या पद्धतीनं लाईन लाईन आणि टप्पा आपण जर विशालचा पाहिला अतिशय सुंदर। त्यांनी सांगितलं होतं मागाशी आयोजन नियोजन आम्ही या मॅच मध्ये खूप मेहनत करू, कष्ट करू, जिंकण्याचा जिद्दीने प्रयत्न करू, निघतोय शशांक साठी। यावेळेस अतिशय दमदार स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल जाईल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। असं वाटलं होतं की षटकार जातोय की काय, पण पूर्वेच्या दिशेला आपण पाहिलं तर पूर्वेच्या दिशेकडून इथे मात्र हवेचा वेग मात्र येतोय आणि तो बेनिफिट फायदा मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला मिळतोय। काय किती धावा पंच? प्रेक्षक एक सेकंद थांबायचं, प्रेक्षक ओके, 2 धावा ऍड केली जातील या बॉल वरती आणि एकूण धावा 38 धावा। बघा शशांकनी जिम्मेदारी घेतली आहे। हो स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच पद्धतीनं एक धाव ऍड केली जाते लेग बायच्या माध्यमातून आणि एक धावेड मात्र धाव फलकावरती एकूण धावा झाल्यात। बॅटिंग टीम संघ मात्र पोहोचलाय विशाल 11 पिंपरी 39। चौथं षटक आहे, त्याच पद्धतीनं विशाल चांगली गोलंदाजी म्हणता येईल आणि कारण का महेश सपकाल अशा सारख्या फलंदाजाला सध्या थांबवून ठेवलंय। काय दादागिरी केली महेश यांच्या विरुद्ध, अतिशय जबरदस्त वेग व्हेरिएशन मात्र कंप्लीट आहे। हो एक्सलँट गुड डिलिव्हरी पण म्हणता येईल, पण इथे मात्र लेग स्टंप बॉल सोडून जातोय। इथे एक अतिरिक्त धाव ऍड केली जाते आणि एक धाव मात्र धाव फलकावरती धावा येतील। बॅटिंग टीम संघ मात्र पोहोचलाय 40। बघा 50 धावा जरी जमवल्या तरी एक बिग फाईट दोन्ही संघ करू शकतात, कारण का दोन्ही संघांकडे टॅलेंट आहे, दोन्ही संघांकडे खेळ आहे। यावेळेस लफ उलटाच बॉल व्हेरिएशन बॉल वरती चेंज ऑफ द पेस, इथे मात्र चांगल्या पद्धतीची गुणवत्ता गोलंदाजी, जबरदस्त अफलातून बॉलिंग। इथे काय होईल, इथे काय घडेल, एक गंमत जम्मत पाहायला मिळते। पंचांचा निर्णय काय असेल? पंच धाव आहे का? नाही, ओके डॉट बॉल आहे द्या। महेश सपकाल याला मात्र बांधून ठेवलंय। म्हणजे ज्या पद्धतीनं नक्कीच आज समोरच्या भाषेमध्ये बरेच इथे आपल्याला ऐकायला मिळतं, कारण का एखाद्या जशा बेड्या घालून ठेवल्यात असा प्रकार सध्या मैदानाच्या आत म्हणजे बेड्या घातल्या जात आहेत फलंदाजीच्या पायामध्ये। नक्कीच एकूण धावा झाल्यात बॅटिंग संघाच्या एकूण 40 धावा, तसेच भैजी सावंत एकूण 40 धावा। त्याच पद्धतीनं महेशजी सावंत यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। एकूण धावा 40 आणि शशांक स्ट्राइक एंडकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय। कधी फटकेबाजी करेल महेश सपकाल याच्यावरती पूर्ण विश्वास दाखवला होता, पण आज सध्या गोलंदाज विशाल सपकाल दुसऱ्या षटकामध्ये बारी पडलाय। गोलंदाज निघतोय आणि स्ट्राइक एंडला आहे शशांक आणि दुसऱ्या एंडला महेश सपकाल। एकूण धावा 40। जर तुम्हाला फायटिंग करायची असेल तर तुम्हाला या षटकामध्ये तुम्हाला 15 धावा ठोकणं खूप इम्पॉर्टंट असेल। बघा स्लॉग षटक असेल, शेवटचं षटक आहे। अमरदीप धवली बंटी ज्यावेळेस आडव्या बॅटने खेळला, परफेक्ट शॉट आहे, नो मॅन्स लँड मध्ये बॉल जातोय। त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल कंप्लीट केले, दुसरे धाव तो दाखवलं जात आहे आणि त्याचपर्यंत
इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या तर तिसरी धाव चोरटी घेतली जाते म्हणजे घरामध्ये माणसं आहेत तरी चोर हा घरातून चोरी करून जातोय असा मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रकार 3 धावा ऍड केल्या जातील आणि धाव फलकावरती धावा 43 धावा चला अमरदीप धवली बंटी आणि त्याच प्रकारे जे हनुमान मालदेव संघाचा संगनायक दोन्ही संघाचे संगनायक आपल्याला आयोजकाच्या वतीनं सूचना येते कॉल येतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचंय तर एकूण धावा बॅटिंग संघ करताना 43 आमचे स्कोरर लेखक असतील दीपकजी शिंदे मॅन फ्रॉम अडुसिया आणि एकूण धावा 43 बघा अनुज पहिल्याच बॉल वरती 3 धावा दिल्यात आहेत महेश सपकाल याने स्ट्राईक तर मात्र घेतली आहे या स्ट्राईकचा फायदा घेईल का सध्याच्याकडून होतं निघतोय अनुज हो एक्सलँट गुड डिलिव्हरी बॉल मात्र पडल्यानंतर खाली थोडासा स्थिरावतोय आणि त्याच पद्धतीने तर रॅपिड गतीने मात्र नक्कीच गेला होता व्हाईट बॉल असेल आणि एक धाव मात्र ऍड एकूण धावा 44 अद्याप अजूनपर्यंत 6 अवांतर धावा दिल्यात अवांतर धावा दिल्या होत्या एकूण विनायक जाधव जर कुठे असतील त्याने समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे विनायक जाधव एकूण 7 धावा अवांतर दिल्यात हो यावेळेस आपण पाहिलं तर बघा इथे मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाज महेशच्या अगेन्स्ट मात्र हा गोलंदाज नक्कीच कौतुक करेन युवा गोलंदाज युवा भरणा आहे आणि काय अफलातून एक बलाढ्य फलंदाज समोर आज आपण लाईन आणि टप्पा दिशा अतिशय जबरदस्त आक्रमकता आणि पवित्रता इथे ऑफस्टम सोडून बॉल बाहेर झाला की काय एस आडिया 1+1 ऍड केली जाईल आणि एकूण धावा बॅटिंग संघ मात्र पोहोचला इथे विशाल सपकाली चुकी करतोय गोलंदाजी आणि एक्स्ट्रा 8 आणि एकूण टीमची धावसंख्या 46 धावा बघा इथून वाटतंय जरी 7-8 रन अजून केल्या तरी एक बिग फाईट होईल एक चांगल्या स्विशिंग मध्ये टार्गेट मध्ये पिंपरी हा संघ येऊ शकतो कारण का ओमकार आणं बाकी असेल आपण पाहिलं तर एक मोठा फटका आला होता एक चौकार आणि एक षटकार आणि त्याच पद्धतीनं ज्या एक्स्ट्रा रन मिळाल्यात त्याच पद्धतीने संघ मात्र इथून मात्र चांगल्या पद्धतीचे एक स्टेट लेवल मध्ये आहे सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज निघतोय पुन्हा एकदा अनुज सुशांत यांनी मात्र आसमान तर दाखवलंय पंकज आहे तिथे इथेच मात्र चुकी केली जाते आणि त्याच पद्धतीने 2 धावा ऍड केल्या जातील इथे काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय इथे बिघडेल का एस एस एक्सलँट अतिशय जाम भारी आणि लय भारी गुड रनिंग द बिटवीन द विकेट दोलमांचा ताळमेळ तांत्रंत्य इथे मात्र पाय शिकलं कॉलिन किती इम्पॉर्टंट होती महेशला स्ट्राईक घेणं इम्पॉर्टंट होतं आणि एक धावासाठी मात्र इथं संघर्ष केला जातोय 15 धावा एकूण अवांतर दिल्या जरी त्यात व्हाईट ऍड केल्या तरी याही ऍड केल्या जातील आमचे दीपकजी शिंदे एक चांगलं फोकस बघा एक स्कोरर लेखकाचा फोकस कुठे असतो तर मैदानामध्ये असतो आणि हे जर असं जर चित्र असेल तर खूप जबरदस्त इथे मात्र 3 धाव्याने मात्र धाव फलकावरती धावा एकूण संघ पोहोचलाय 49 अतिशय जबरदस्त चांगल्या पद्धतीचा क्लास क्रिकेटचा परफॉर्मन्स इथे मात्र ॲडबॅटने खेळायचा प्रयत्न मात्र नक्कीच केला होता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे लॉंगॉमचा क्षेत्ररक्षक कावकोणामधला विलिनस इथे मात्र होता आणि त्याच पद्धतीने विकेट क्रमांक इथे 3रा कोसवला जाईल यावं लागेल माघारी बॅक टू द पार्लंट एसडीचा कारण का आपण पाहिलं तर चांगल्या पैकी खूप आपण पाहिला तर ओमकार मात्र आलाय एक धावेसाठी मात्र संघर्ष करतोय पिंपरी संघ कारण का आपण जर मी नेहमीप्रमाणे म्हटलं तर एक्झाम मध्ये एका गुणाला निवडणुकीमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व दिलं जातं विश्लेषण असं आहे की जर विद्यार्थी जर एका गुणात जर फेल होत असेल तर पूर्ण वर्षभराची वाट पाहावी लागते निवडणुकीमध्ये जर एका मताने जर निवडणुकीमध्ये एका मताने जर उमेदवार पडत असेल तर पूर्ण 5 वर्षाची वाट पाहावी लागते आणि क्रिकेट हा अनितीचा गेम आहे यावेळेस अतिशय जबरदस्त देखना स्ट्रोक येतोय बॉल कार्पेट सायने जातोय मिलिंद आहे तिथे आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते
आणि यावेळेस मात्र एक धाव मात्र ऍड केली आणि धाव फलकावरती धावा 51 धावा. हाच तो फलंदाज ओमकार ज्याने आपल्या बॅट मधनं केले होते वार. तो ओमकार स्ट्राईक एंड कडे आलाय. नवीन फलंदाज दडपण असेल. एकूण धावा 51. अतिशय जबरदस्त या फलंदाजाने मला वाटतं 4 या 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकले होते या ओमकारनं. तोच ओमकार बॅटिंग साठी आलाय. यावेळेस ओमकारच्या बॅट मधनं ब्लास्ट होतोय. पंकज आहे तिथे. इथे मात्र विकेट क्रमांक 4 कोसाला जाईल. अतिशय शुभम आहे. जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं बॅटिंग केली होती ओमकारनं मात्र शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती मात्र नक्कीच प्रहार केला होता. पण हवेची साथ आणि सरळ बॉल हातामध्ये येतोय. 5 षटकांचा खेळ अद्याप संपलाय आणि 5 षटकामध्ये एकूण धावा झाल्यात. बॅटिंग टीम विशाल 11 पिंपरी 51-52 धावांचं लक्ष्य असेल आणि त्या लक्ष्याचा इथे पाठपुरवठा करण्यासाठी येतील माजी साथी समालोचक विनोदजी. आमचे मार्गदर्शक यस मी या ठिकाणी समालोचक उमेश सावंत यांना चांगल्या समालोचनासाठी माजी क्रिकेटपटू उत्तम जाधव आणि चंद्रकांत जाधव यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. मी विनंती करेन उमेश सावंत यांना आपण या ठिकाणी टॉस्का बॉक्स मध्ये जायचंय आणि उत्तम जाधव आणि यांना विनंती करते आपण देखील जायचंय. उमेश सावंत मी विनंती करतोय 11 ग्रामस्थांना की जर कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. विनोदजी या साहेब या. अहो का तुमची गावची करत नाही का असं काय फर्स्ट टाइम होते का या ना तुम्ही असले का जरा प्रोत्साहन भेटेल त्यांना गावातल्या ना. हो या 4 षटके करा. या ना बाबा. अहो या त्याला प्रोत्साहन भेटेल तुमच्या गावातल्या संघांना. पाहिजे त्याच्या पुढे आम्ही करतो. नाही 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 या त्याच्या पुढचं आम्ही करतो ना. त्याच्या पुढचं आम्ही करतो. अहो या ना बाबा. त्याने केलं 4 षटक करा. अहो 4 षटक करा. माझं काय मत आहे जमू नका पूर्ण एक मॅचला. नाही कसं आहे किती काढले त्यावर सोडून घ्या. टॉसवर काय नाही. टॉस करून घ्या नंतर मग फिल्डिंग नंतर बघू. टॉस करून घ्या तुम्ही. स्वतः कॅप्टन तेच आहे की मोरे घ्या टॉस उडून घ्या. असं काय नाही. हॅलो हॅलो बोला थोडा बासोड. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद प्रवीणजी रेवणे. तेथे नाणेफेक केला जाईल. आजच्या दिवसातला तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अमरदीप धवली बंटी विपक्ष जय हनुमान मालदेव या दोन संघादरम्यान. तर मी या नाणेफेकीसाठी विनंती करेन पिंपरी गावचे माजी क्रिकेटपटू सन्माननीय चंद्रकांत जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते येथे नाणेफेक केला जाईल. तर जय हनुमान मालदेव विपक्ष अमरदीप धवली बंटी. तर दोन्ही संघाचे संघनायक कृपया विनंती असेल आपलं सेल्फ इंट्रोडक्शन इथे द्यायचं आहे.
बंटी चाळके धवली बंटी. नारायण सावंत जय हनुमान क्रिकेट संघ मालदेव. तर दोन्ही संघाचे संगणक आपण पाहतोय ते. तर सन्माननीय चंद्रकांतजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. हेड इज कॉल आणि एस इट इज हेड. तर अमरदीप धवली बंटी, तर नक्कीच मान्यवरांचा विशेष आभार. अमरदीप धवली बंटी हा संघ इथे मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर बंटी काय तुमचा निर्णय असेल प्रथम तर फिल्डिंग. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम तर तुला मी 2 प्रश्न या निर्णयावरती तुला विचारेन की फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर मग की समोरील संघाला, तर जय हनुमान मालदेव संघाला तुम्ही किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल, आणि महत्त्वाचा प्रश्न हा की फील्ड करण्याचा निर्णय का घेतला गेला. पहिलं म्हणजे समोरची टीम मजबूत आहे. आम्ही जास्तीत जास्त 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर 40 ते 45 धावांमध्ये रोखण्याचा तुम्ही नक्कीच अमरदीप जय हनुमान मालदेव या संघाला तुम्ही या धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. मात्र तुमचे कुठले गोलंदाज असे आहेत की पॉवरफुल गोलंदाज की त्यांच्या जोरावर तो हा निर्णय सिद्ध तुम्ही करू शकता. ऋषी आहे, मी स्वतः, सिद्धू, अजून 2 नवीन आहेत. ते मैदानात दाखवू आम्ही कसं काय ते. अच्छा, म्हणजे हुकुमचे की तुम्ही मैदानामध्ये तुमचे हुकुमचे कार्ड तुम्ही मैदानामध्ये दाखवाल. तर नक्की जय हनुमान मालदेव संघाला तुम्ही सामना खेळण्याच्या आधीच प्रेशरमध्ये टाकण्याचा प्रयत्न करताय. आणि महत्त्वाचा प्रश्न जो आम्ही सर्व संघनायकांना पहिला प्रश्न विचारतो पहिल्या नाणेफेकीच्या वेळेस की या आयोजनाबद्दल तुमचे 2 शब्द तुम्ही काय व्यक्त कराल. आयोजन म्हणजे आपला कोयना क्रिकेटचा वर्ल्ड कपच. हे या टुर्नामेंट सेंटरला असतात पण यावर्षी शेवट झाला त्यांचा. कोविडमुळं थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे माझा कॉन्टॅक्ट असायचा प्रत्येक वेळी दीपक साळुंकेंना. पण ते म्हणायचे की अजून आपलं फिक्स नाही, पण शेवटी त्यांनी मॅनेज केलं. कोयना क्रिकेटच्या प्लेयरसाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे, व्यवस्थित खेळायला भेटतं, चांगल्या प्रकारचे ट्रॉफीज आणि बक्षीस बघायला गेलं आकर्षण असतं, शूज असतात, कूलर वगैरे वेगवेगळं काहीतरी असतं, मजा येते खेळायला. आणि यावर्षी प्लस बाईक ठेवण्याचा विचार होता त्यांचा, पण थोडी माघार घेतली. थोडं म्हणजे काही प्रॉब्लेम्स आले त्याच्यामुळे त्यांनी आता सायकल म्हणून म्हणजे वेगळ्याच प्रकारचं त्यांनी आकर्षण ठेवलंय. तर नक्कीच जसं बंटी तू बोललास की आयोजन ओळखीचं राजा आयोजन म्हटलं की नक्कीच एक वेगळी संकल्पना, वेगळी कल्पना नेहमीच मांडली जाते. ज्या प्रकारे वर्णन केलं होतं बाईकची संकल्पना होती, मात्र काही कारणाअभावी आपण पाहिलं आयोजन काहीसं डिले झालं, त्यामुळे थोडा कॉम्प्रोमाइज करावं लागलं आम्हाला सुद्धा. आणि इथे मात्र वेगळी संकल्पना मात्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि सायकल यावेळेस ठेवली गेली. तर नक्कीच शुभेच्छा असतील बंटी तुला. तर आपण वळूया जय हनुमान मालदेव या संघाचे संघनायक. तर तुमच्या वाटेला मात्र फलंदाजी आहे, तर फलंदाजी करताना तुमच्या काय टार्गेट असेल, किती धावा तुम्ही बनवण्याचा प्रयत्न कराल. 5 ओव्हरची मॅच असल्यामुळे कमीत कमी 60+ आम्ही करू शकतो. कारण आमच्याकडे विशाल आहे, मयूर आहे, मंगेश आहे. तसं एक अंडर 19चे 2 खेळाडू आहेत, अभि दलवी आणि राघू आकाश म्हणून आहेत. त्यांची बॅटिंग पण सुंदर आहे, त्यामुळे आम्ही 60+ करू शकतो. आणि सर्वप्रथम आम्ही अजय रेवणे आहेत त्यांचे आभार मानतो. त्यांच्या थ्रू ही जी काही इथे प्रवेश फी आहे ती त्यांनी आमची गेल्या वर्षी त्यांनी शब्द दिलेला की पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही खेळायला याल त्यावेळी एंट्री फी माझ्याकडनं असणार. त्यांनी त्या शब्दाचं पालन केलं, अरुण रेवणे सॉरी. त्यामुळं आमचा जय हनुमान मित्रमंडळ तसंच जय हनुमान क्रिकेट संघ मालदेव त्यांचे सहर्ष आभार आहोत. प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला असेच सहकार्य करावे आणि त्यांच्या शब्दाला आम्ही, त्यांनी जो शब्द दिला आहे त्या शब्दाला आम्ही आमच्या पद्धतीने कसं पार काढायचं ते आम्ही या मैदानात दाखवणार आहोत. तर नक्कीच अरुणजी रेवणे यांनी त्यांचा शब्द इथे पाळण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुम्हाला सुद्धा तो महत्त्वाचा प्रश्न आहे की आयोजनाविषयी तुम्ही 2 शब्द काय व्यक्त कराल. आयोजन म्हटलं केदारेश्वर आपलं ओळख आमचा राजा म्हटलं की हे आपल्या कोयना समाजामधलं पूर्वी आपण कोयना चषक ठेवायचो, तो आता बंद झाला आहे. त्याच्या ठिकाणी हा ओळख आमचा राजा हा चषक जो असतो हा आपल्या कोयना सर्व मुलांसाठी एक चांगली स्पर्धा असते. सर्वांना एक म्हणजे नवीन रूप दाखवण्याची स्पर्धा असते. कंपल्सरी 5 ओव्हर सर्वांना खेळायला भेटतात. इथे गेम दाखवता येते, त्यामुळे कोणताही संघ कुठेही जाऊ शकतो. लास्ट इयरला तुम्ही बघितलात तांबी असेल, मालदेव किंवा केदारेश्वर, अक्कलपे हे 3 संघ टॉप 3मध्ये आलेले आहेत. 36 संघांना तुम्ही खेळवता, हे खूप मोठं तुमचं म्हणजे ओळख आमचं नाव घ्यावं तेवढे कमी खूप. त्यामुळे आम्ही आयोजन नियोजन एकदम मस्त असतं. आज त्यांनी सायकल ठेवले, 1 नंबरची ट्रॉफी बघितली तर असं वाटते की तिला एक पिकअप सेपरेट करावी लागेल. एवढं सुंदर नियोजन फक्त ओळख आमचा राजाच करू शकतो आणि सुरेख नियोजन आहे.
धन्यवाद दादा. दोन्ही संघाचं नक्कीच खूप चांगल्या प्रकारे आपलं मनोगत व्यक्त केलात. नक्कीच तुमच्या अशा मनोगताने आयोजकांचा अजून धाडस वाढेल की पुढील वर्षी अजून मोठं दिग्गज आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण पाहिलं आजच्या दिवसातला तिसरा सामना नाणेफेक केला गेला. नाणेफेकीचा कौल आपण विचार केला तर अमरदीप धवले या संघाच्या बाजूने झुकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जय हनुमान मालदेव संघाला. तर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया माझे साथी समालोचक प्रवीणजी रेवणे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद राम मोरे. जाऊया सामन्याकडे. आजच्या दिवसामधला हा दुसरा सामना पाहतोय. पहिल्या फेरीमधला हा चेंडू पाहायचा आहे. उंची जास्त घेते, झेल टिपतोय का क्षेत्ररक्षण पाहायचंय, पण नक्कीच या ठिकाणी पहिला झटका बसतोय. आपण पाहतोय पराक्रमी तांबी संघाला आणि पहिलाच मासल लागतोय गळाला. बॅक टू पवेलियन जातोय मैदानाच्या बाहेर, तो म्हणजे सूरज. डीजे मास्टर वाला यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण ऐकतोय या मैदानावरती. चालू असला आपला सामना पाहतोय मैदानावरती. पराक्रमी तांबी विपक्ष विशाल 11 यांच्यामध्ये आपण पाहतोय हा सामना. एक आपण पाहिला तर ठाणे जिल्ह्यामधला संघ आणि एक रायगड जिल्ह्यामधला संघ आपण पाहतोय. या ससा क्रीडा नगरीवरती 52 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात करून दिली आपण पाहतोय या मैदानावरती. सूरज आणि या विशालनं, सूरज बाद झालाय पण सूरजची जागा भरून काढत नवीन फलंदाज आलाय तो मैदानावरती प्रमोद. पहिला जर षटकाचा जर विचार केला P1च्या षटकाचा तर तब्बल P1च्या षटकामध्ये 18 धावा वसूल केलेत दोन फलंदाजांनी आणि 18 धावांची भागीदारी केली. आपण पाहिलं विशालची फलंदाजी 2 षटकार वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळतोय. एक चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र नवीन गोलंदाज आलाय मैदानावरती. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो. सुशांत उजव्या त्याचा गोलंदाज असेल आणि त्याच्या समोर असेल तर नौका फलंदाज प्रमोद राईट ओव्हर द विकेटचा मारा करतोय. हा चेंडू बघा आपण पाहतोय मिड ऑन रिझन मध्ये एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नसणार आहे. घातक धाव असेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एका धावेने आपलं खातं खोलतोय आणि संघाची पण धावसंख्या वाढवतोय 52 धावांची पाठलाग करताना. धावांचा जर विचार केला तर 19 धावा लागलेत धाव फलकावरती. सुशांत सुशांत हा चेंडू विशालसाठी भिरकावून दिलाय. चेंडू फेकून दिलाय, जातोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. षटकार मध्ये परिवर्तन करतोय दणदणीत खणखणीत षटकार. धन्यवाद. या षटकाच्या मदतीने धावांचा जर विचार केला तर धावा लागलेत धाव फलकावरती. त्या 25 धावा लागलेत 52 धावांचा पाठलाग करताना. सुशांतचा हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. चेंडू जातोय आर पार सीमा पार दणदणीत खणखणीत षटकार. या चौकाराच्या मदतीने धावांचा जर विचार केला 29 धावा. आखूड टप्प्याचा मारा करतोय सुशांत. नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडूचा मारा म्हटलं फलंदाज विशाल फुल जोश मध्ये आपण पाहतोय. एक चांगल्या पद्धतीचा चेंडू फिरून काढतोय. पुन्हा एकदा तोच स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. षटकारामध्ये परिवर्तन होतोय हा चेंडू आणि पुन्हा एकदा धावांचा वेग वाढवतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय तो पराक्रमी तांबी संघ. डीजे
नक्कीच या षटकाराच्या रूपाने जर विचार केला धावा लागले धावफलकावरती 35-52 धावांचा पाठलाग करताना नक्कीच विशालचं जर नक्कीच नाणेफेक करताना मनोगत व्यक्त केलं की नक्कीच की आम्ही मागच्या वर्षी रनरअप राहिलो होतो, उपविजेता राहिलो होतो, पण या वर्षी चांगली फलंदाजी करणार. बघा फलंदाजीचा क्लास दाखवतोय, प्लेसमेंट बघा, सन्मान दिला चेंडूला आणि एकच धाव केले. एका धावाने धावफलक खालता ठेवला. धावांचा जर विचार केला 36 धावा लागले धावफलकावरती. विशालच्या जर खेळी जर पाहायचं म्हटलं तर 8 चेंडू आणि 29 धावांवरती खेळतोय, म्हणजे बहारदार खेळी करतोय या मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑन रिझन पदवी पाहायचंय, डोक्यावरून जातोय चेंडू. अति घाई केली क्षेत्रक्षणामध्ये चेंडू पकडण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा येतोय खणखणीत चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर पराक्रमी तांबी संघाची धावसंख्या 40 धावा पाहायला भेटते स्कोअरबोर्डवरती. ज्या पद्धतीने विशालने सांगितलं होतं की आम्ही मागच्या वर्षी उपविजेता झालो होतो, ती कस मात्र यावर्षी पूर्णपणे भरून काढणार आणि मागच्या वर्षीचा तो उत्कृष्ट फलंदाजीचा मानकरी ठरला होता आणि तशीच फलंदाजी करतोय 2021 या ओएकएमच्या राजा या चषकामध्ये, ज्याचं आपण आयोजन पाहतोय. भव्य दिव्य आयोजन, चांगलं खेळाडूसाठी बसण्यासाठी खेळाडू कक्ष, 4 दिवस तुमची जेवणाची व्यवस्था, नक्कीच एक चांगलं आयोजन म्हटलं. ज्या आयोजकाची कोयना या समाजामध्ये आणि खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागते की कधी येणार हे ओएकएमच्या राजा चषकाचे आयोजन. आणि हे आयोजन येऊन ठेपले या कालच्या दिवसामध्ये 25/2/2021 ते दिनांक 28/2/2021. 4 दिवस हे आयोजन पाहायला भेटणार. एक भव्य दिव्य आयोजन पाहायला भेटतं सर्व या ओएकएमच्या राजा ग्रामस्थांकडून आणि ओएकएमच्या राजा या चषकाकडून एक चांगलं आयोजन पाहायला भेटतंय मैदानावरती. पुन्हा एकदा हा चेंडू बघा, थोडासा लो चेंडू होता, फलंदाजाला मात्र चेंडू समजलाय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. आता मात्र देर आहे पण दुरुस्त आहे अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. जर सुशांतच्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहायचं म्हटलं तर सुशांतनं 7 चेंडू फेकलेत आणि 7 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा कुठल्यात, तर नक्कीच एक महागडं षटक म्हणावे लागेल सुशांतचं. आता मात्र याच्या पुढे एक चांगलं कमबॅक करावे लागेल तो स्वर्गीय विशाल इलेव्हन संघाला. हा चेंडू बघा, आखो टप्प्याचा मळा, अगोदरच बॅट फिरवून फलंदाज होतोय रिकामा आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय. 2 चेंडू लगातार बॅक टू बॅक निर्धाव टाकल्यात. मी म्हटलंच होतं की 2 षटकामध्ये 40 धावा होत्या, कुठेतरी कमबॅक करावे लागेल आणि कमबॅक करताना दिसतोय तो स्वर्गीय विशाल इलेव्हन संघ आपण पाहतोय. ज्या पद्धतीने फलंदाजीचं विश्लेषण पाहिलंय, विशालकडे एक चांगली बहरदार खेळी करतोय मैदानावरती. 1 गडी बाद झालेत. प्रमोद आणि विशाल ही जोडगोली मैदानामध्ये खेळते, एक अनुभवी जोडी दिसते मैदानावरती. हा चेंडू बघा, थोडीशी टपली दिली, मिड ऑन रिझन मध्ये जातोय चेंडू, घरंगलत जातोय. एकच धाव घाई करताना दिसणार नाही, कारण का ज्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली तर नक्कीच आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करणारच. त्या पद्धतीने सुरुवात करून दिले, काही घाई करता दिसणार नाही. 3 चेंडू फेकलेत गोलंदाजाने, एकच धाव दिले. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत, एक नावाजलेला गोलंदाज. हा चेंडू बघा, थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय, डिक्लेअर एकच धाव. या डिक्लेअर एका धावेने धाव फलक खालता ठेवतोय. धावांचा जर विचार केला तर 42 धाव लागले धाव फलकावरती. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावेंची आवश्यकता. विजयीच्या दिशेने पूर्णपणे वाटचाल करताना दिसतोय. आपण पहिला सामना झाला तो केदारनाथ इलेव्हन अक्कलपे विपक्ष JMP वासोडे. त्या सामन्यामध्ये केदारनाथ इलेव्हन अक्कलपे संघाने एक हाती सामना जिंकला. विशालची जर फलंदाजीचं पाहायचं म्हटलं तर 11 चेंडू आणि वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय, म्हणजे एकतर्फी खेळी पाहायला भेटते पराक्रमी तांबी संघाकडून. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चालाक फेकी करतोय, पण नक्कीच 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते. विकेट महत्वाची राखून ठेवते, हे पण पाहणे महत्वाचं दिसतंय मैदानावरती. या 2 धावांनी धावफलक खालता ठेवते. धावांचा जर विचार केला तर 44 धावा लागले धाव फलकावरती. आपली विकेट महत्वाची हे जाणून घेतले फलंदाजांनी आणि नक्कीच ज्या पद्धतीचा मारा होता सुशांतचा, एका षटकामध्ये 22 धावा दिल्या, त्याच्यानंतर कुठेही घाई करताना दिसत नाही. आपण पाहतोय पराक्रमी तांबी संघ या मैदानावरती.
आता मात्र पुन्हा एकदा स्कोअरला क्रिझन मध्ये लॉलीपॉप चेंडू पुरेपूर फायदा उचलतोय, जातोय सीमा पार, आर पार, खणखणीत षटकार. पण संघाच्या धावा झाल्यात, धाव फलकावरती अर्धशतक, 50 धावा झाल्यात तब्बल. संघाच्या विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय अक्षरशः विशालनं. काय फलंदाजी केली, लाजवाब फलंदाजी पाहायला भेटते विशालच्या बॅटच्या पट्ट्यामधून. नक्कीच आता मात्र येणं जिंकण्यासाठी फक्त दोन धावांची आवश्यकता. 5 6 आणि 1 4. बघा काय डिफेन्सिव्ह क्रिकेट, बघा क्लासिकल क्रिकेट पाहायला भेटते. नक्कीच कुठेही घाई करताना दिसत नाही. स्कोर लेवल होतोय. नक्कीच जवळजवळ आपण विजयी झालोय हे दाखवून देतोय पराक्रमी तांबी संघ. का आम्हाला पराक्रमी तांबी संघ म्हणतात? कारण का आम्ही पराक्रम करून दाखवतोय. कारण का त्यांनी पराक्रम करून दाखवलाय. मागच्या वर्षी उपविजेता राहिले, ती कुठेतरी कस पूर्णपणे भरून काढण्याचा प्रयत्न करतील या सहसा क्रीडा नगरीवरती. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय बॅटच्या रडार मध्ये. पुन्हा एकदा येतोय मोठा षटकार, षटकार आणि षटकार. अशा पद्धतीने विजयी संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत, पराभव संघाचे कौतुक. लाईनीमध्ये यायचं, लाईनअप करायचं. सर्व संघांना मी विनंती करतोय, शेक हँड करायचंय. नक्कीच विषयासाठी टाळे वाजवायचंय. नोट आउट, 44 7 षटकार आणि 1 चौकार. वैयक्तिक तब्बल 44 धावसंख्येवरती नाबाद राहते आणि आपल्या सामन्याला जिंकू देते पराक्रमी तांबी संघाला. अमरदीप धवली बंटी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसामधला तिसरा सामना होईल. अमरदीप धवली बंटी विपक्ष जय हनुमान मालदेव संघ. शिवशक्ती